या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षक, परीक्षक आणि सहकलाकार उपस्थित राहिल्याबद्दल दशावताराचं सादरीकरण वर्षानुवर्ष होत आलं. यशवंत काका यांनी सांगितलं की त्यावेळी असे कार्यक्रम होत नव्हते, पण आज या कलाकारांचं भाग्य आहे, पुढच्या पिढीचं भाग्य म्हणायला हवं. आणि त्या निमित्ताने या संस्थेच्या माध्यमातून अशी स्पर्धा भरवण्याचं कारण प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक घरातून, प्रत्येक आपल्या कोकणच्या मातीतून कलाकार जन्माला यावा हे प्रयत्न आहे. आणि ती संधी माझा लोकराज्य महोत्सव व तिच्या संघटना कुडा या मंडळाने त्याचं श्रेय घेतलं. यापूर्वी जवळजवळ 35-40 वर्ष मी सुद्धा याच दशावतारात काम केलं. आज मी माझं भाग्य समजतो की या वयाने छोटे असले तरी मोठ्या कलाकारांचं परिचय करण्याचं भाग्य मला लाभलं, कारण हे भाग्य आम्हाला नव्हतं म्हणून ती मुलं मोठी आहेत. दशावताराचं परीक्षण कोणीच करू शकत नाही. मी फक्त दशावतारी या कलाकारांचं परीक्षण केलं, ते कलात्मक दृष्टी, कलात्मक गुणांचं परीक्षण केलेलं आहे. प्रत्येकाला मी सांगण्याची गरज नाही, कारण वेळही भरपूर झालाय. पण कलाकारांसाठी यश मिळवायचं असेल, या कलेच्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी आणि आपली कला या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर आपली दशावतारी कला याच्याशिवाय दुसरी कलाच नाही. फक्त ती कशी अंगीकृत करायची याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ही नारद आणि हा राक्षस पुढे या दोन मुलात ते सगळे गुण होते. आणि सर्वात माझ्या मुलांना सांगतो, तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात. एकतर तुम्ही मेकअप करून दशावतारी नाटकाच्या स्टेजवर उभे राहिलात, हे तुमचं मोठं धाडस आहे. त्याच्यामुळे सर्व मुलांचं मी कौतुक करतो. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी परीक्षण प्रत्येकाचं सांगू शकत नाही, परंतु मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सविस्तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकतो. परंतु जनरल अभिनय कसा असावा, संवाद कसे असावे, आणि हे आता गरजेचं आहे. पूर्वी यशवंत काकांच्या वेळी किंवा माझ्या त्या 30-35 वर्षात तेवढी गरज नव्हती, पण आता गरज आहे. तर संवाद करताना तुम्ही अगोदर अभिनय करा आणि नंतर त्या संवादाचा, त्या अभिनयाचा संवाद करा. तुम्ही जो विषय निवडाल तो पुराणाशी निगडीत असायला हवा. दशावतारी नाटकातलं सादरीकरण वाटायला हवं की हे दोन मुलं यांनी केली ते ओरिजिनल दशावतार वाटतं. स्त्रियांनी सुद्धा अभिनय करताना, स्त्री कलाकारांनी, आपण पुरुष आहोत ही परंपरा आहे, पण या 3 तासात तुम्ही सादरीकरण करताना प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे ही जिवंत, म्हणजे यवन जातीवंत बाईला सुद्धा वाटलं पाहिजे की मी बाई नव्हे, ती बाई आहे. अशा सामर्थ्याने अभिनय करायला हवा. म्हणजे तुम्हाला यशाजवळ जायच्या गोष्टी सांगतोय मी. संवाद करताना दुसरी गोष्ट, दशावताराची लय आहे, दशावताराची पद्धत आहे, ती जरा शिकून घ्या. ज्येष्ठ कलाकारांकडनं शिकून घ्या. शिकण्याची मनाची तयारी ठेवा, कारण लीनतेनं सारा जग जिंकता येतो. लीनतेपेक्षा मोठं या जगात काही नाही. माझी सुद्धा मित्रांनो अपेक्षा होती, मी लहानपणापासून काही गोष्टी अधिकृत म्हणजे शास्त्रोक्त शिकाव्यात असतीच खंत राहिली मला, म्हणजे शास्त्रीय संगीत म्हणा, या सगळ्या गोष्टी. परंतु मी हे प्रयत्न करता करता ज्या गोष्टी केल्या त्या जवळजवळ 100% नाही झाल्या, पण त्यातले 10-20% मी ते मिळवलं. तर त्यावेळी तुम्हाला जसं मार्गदर्शन आज आहे तसं त्यावेळी आम्हाला जर मार्गदर्शन असतं ते 50-100% झालं असतं.
तर इथे असं आहे, करता करता शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे दशावतार. आणि शिकता शिकता करत कितीतरी यशाजवळ जाण्याचा हा जवळचा मार्ग म्हणजे दशावतार. तेव्हा माझ्या मुलांनी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. तर प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही चुकीच्या गोष्टी लवकर शिकणार, म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी आपल्यापासून लांब ठेवा. आमच्या दशावतारी कलाकारांचे क्लिप बघताना तुम्ही शक्यतो क्लिप बघू नका. दशावतारीचं ओरिजिनल असेल तिथे जाऊन तुम्ही शिका, तिथे जाऊन करा, तिथे त्यांना प्रश्न विचारा. आणि कलाकारांनी आता हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जेव्हा सगळे गावागावातून दशावतार सादर करतो तेव्हा अशा मुलांना असं मार्गदर्शन करण्यापेक्षा ताबडतोब तिथे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही गोष्ट 2 शब्दात सांगा. हे जेणेकरून लाईव्ह बघल्यानंतर त्यांच्यावर अधिक परिणाम होऊ शकतो. आणि ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा क्लिप बघू नका, म्हणजे मोबाईल मधल्या क्लिप अजिबात बघू नका. प्रत्यक्ष तुम्हाला जर मोठं कलावंत व्हायचं असेल, दशावतार क्लिअर करायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम बघा, पुढे स्टेजवर त्या चुकवू नका. त्याच्यातून तुम्ही लवकर घडणार, लवकर करणार, योग्य अयोग्य याची जाणीव होणार. दुसऱ्या गोष्टी तुम्ही आता हे एक पात्री कार्यक्रम म्हणजे सादरीकरण केलं, दशावतार सुद्धा असत आहे. प्रत्येक सीन म्हणजे आपला प्रवेश, जसे तुम्ही आता दोघांनी प्रवेश केला तो प्रवेश आता बंदिस्त करायचा, त्या नाटकाच्या स्टोरीला पूरक असायला हवा. या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलत चला, जे आवश्यक आहे. कारण आम्ही सुद्धा त्यावेळी काही वेळा चुकीच्या गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही केल्या म्हणजे बरोबर असंही समजू नका, त्या जाणून घ्या. लक्षात आलं? तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्यांनी तुम्ही सादरीकरण चांगलं केलं. पण त्यातले विशेष मला या 2 मुलांचा कौतुक आहे की प्रोफेशनल कलावंत म्हणून हे यांना कंपनीत घ्यायला हरकत नाही, वगैरे या लोकांनी ठरवायला हरकत नाही. बाबू बघा रे, तर हे भवितव्य आहे आणि चांगलं आहे, यात शंका नाही. कारण या पुढची पिढी तुम्ही ही धुरा न्यायची आहे, तेव्हा तुम्ही मनाची तयारी करून या दशावतारात या. दशावतारात येताना दुसरी एक गोष्ट, कला आणि आपली परिस्थिती, आपलं कुटुंब, आपलं पोट याच्यावर लक्ष द्या आणि सांभाळून द्या.